पक्ष आणि चिन्हाची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे। आज दुपारी 2 वाजल्यानंतर या सुनावणीला पुन्हा सुरुवात होईल। ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आमदार अपात्रेवरती आज युक्तिवाद करणार आहेत। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी ही आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे। ठाकरे गटाचा युक्तिवाद आज संपतोय। उबाटाच्या युक्तिवादानंतर शिवसेना युक्तिवाद करेल। एखाद्या पक्षाचा लेजिस्लेटिव्ह गट म्हणजे विधिमंडळातला गट विकत घेईल आणि सत्तेत सामील करून घेईल, ह्याच्यामुळे देशातली लोकशाही, संविधान याच्यापुढे फार मोठं आव्हान निर्माण झालं आहे। म्हणजे पक्ष विकत घेण्याची प्रक्रिया ज्या लोकशाहीत सुरू होते, या प्रक्रियेवर त्यांनी बोट ठेवलं आणि मला असं वाटतं न्यायालय कपिल सिब्बल यांची ही भूमिका किंवा हा युक्तिवाद ऐकून न्यायालय सुद्धा काही काळ विचारात पडलं। कपिल सिब्बल जेव्हा जेव्हा सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडत होते तेव्हा ते तोंडावर पडले। राम मंदिराला कडाडून विरोधी करणारे, राम सेतूचं अस्तित्वच नाही म्हणून सांगणारे कपिल सिब्बल यांचा दारुण पराभव कोर्टामध्ये अनेक वेळा झालाय। त्यामुळे कपिल सिब्बल म्हणजे फार तीसमार खान आहेत। या आविर्भावामध्ये संजय राऊतांनी राहू नये। त्यांनी लढलेल्या अनेक प्रकरणामध्ये कपिल सिब्बल यांच्या विरोधामध्ये निकाल आलेले आहेत।